आज 29/6/2021 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुम्ही आत्मिक पंडे आहात. तुम्हाला गृहस्थ व्यवहार सांभाळत कमळ फुलासारखे बनून आठवणीची यात्रा करायची आणि करवायची आहे. प्रश्न आहे, बाबा मुलांचा कोणता शृंगार करतात आणि कोणत्या शृंगारासाठी नकार देतात? उत्तर, बाबा म्हणतात, गोड मुलांनो, मी तुमचा आत्मिक शृंगार करण्यासाठी आलो आहे. तुम्ही कधी शारीरिक शृंगार करायचा नाही. तुम्ही आता बेगर म्हणजे गरीब आहात. तुम्हाला फॅशनचा नाद असायला नको. ही दुनिया खूप खराब आहे, म्हणून जरा पण शरीराची फॅशन करू नका. गीत आहे, आखिर वह दिन आया आज, म्हणजे शेवटी तो दिवस आज आला. ओम शांती. बेहदचे पिता बसून बेहदच्या मुलांना समजावतात. बेहद म्हणजे कोणतीही हद नाही. किती मुलं आहेत? एवढ्या सर्व मुलांचे एकच पिता आहेत, ज्यांना रचयिता म्हणतात. ते हदचे पिता आहेत आणि हे बेहद आत्म्यांचे पिता आहेत. ते हदचे दैहिक पिता आहेत आणि हे बेहदचे आत्म्यांचे एकच पिता आहेत, ज्यांची भक्ती मार्गात सर्व आत्मे आठवण करतात. तुम्ही मुलं जाणता, भक्ती मार्ग पण आहे आणि त्यासोबतच रावण राज्य पण आहे. आता मनुष्य बोलावतात की आम्हाला रावण राज्यातून राम राज्यात घेऊन चला. बाबा समजावतात, देवी देवता जे पहिले भारताचे मालक होते, आता ते नाहीत. परंतु ते कोण होते हे पण आता तुम्ही जाणता. आपणच सतयुगी सूर्यवंशी घराण्याचे मालक होतो. राजा राणी तर असतात ना. तुम्हा मुलांची आता स्मृती जागृत झाली आहे. बाबा आपल्या मुलांना राज्यभाग्याचा वारसा देण्यासाठी, विश्वाचे मालक बनवण्यासाठी आले आहेत. बाबा म्हणतात, आता सर्वजण भक्ती मार्गात आहेत. भक्ती मार्गालाच रावण राज्य म्हटले जाते. ज्ञान मार्गात फक्त एक बाबाच तुम्हा मुलांना शिकवतात. त्या बेहदच्या बाबांची भक्ती मार्गात सर्वजण आठवण करतात. आता तुम्हाला 21 जन्मांसाठी ज्ञानाची राजधानी प्राप्त होते. मग अर्धा कल्प तुम्ही बाबांना बोलावणार सुद्धा नाही. हे राम किंवा हे प्रभू असे म्हणण्याची गरजच राहणार नाही. आठवण तेव्हाच करतात जेव्हा दुःखी होतात. तुम्हाला तिथे दुःख होतच नाही. आता तुम्ही जाणता की हा खेळ बनलेला आहे. अर्धा कल्प ज्ञानाचा दिवस आहे आणि अर्धा कल्प भक्तीची रात्र आहे. भक्ती आपल्याला खाली उतरवते. मुलांच्या बुद्धीमध्ये शिडीचे ज्ञान जरूर असायला हवे. बाबा समजावतात, हे 84 जन्मांचे चक्र आहे. ह्या चक्राला जाणून तुम्ही चक्रवर्ती राजा बनणार. म्हणून बाबा चित्र सुद्धा बनवतात, ज्यामुळे हे सिद्ध होते की आपण ह्या चक्राला जाणून घेतल्याने 21 जन्मांसाठी राज्यभाग्य प्राप्त करतो. आता तुम्ही अनेक जण झाले आहात, म्हणजे तुमची चांगली वृद्धी झाली आहे. मोठी आत्मिक शक्ती सेना बनली आहे. तुम्ही सर्व पंडे आहात. बाबा पण पंडा आहेत. त्यांना मार्गदर्शक म्हटले जाते. पंडा हे अक्षर शुभ आहे. यात्रेवर घेऊन जाणारे पंडेच असतात. यात्रेकरू जातात तर त्यांना एक मार्गदर्शक मिळतो. त्यांना सर्व काही दाखवण्यासाठी मार्गदर्शक मिळतो. तीर्थयात्रांवर सुद्धा पंडे मिळतात. बाबा म्हणतात, जन्मोजन्मी तुम्ही तीर्थयात्रा करत आले. जसे अमरनाथला जातात, तीर्थांवर जातात, प्रदक्षिणा घालतात. तिथे जात असताना मग तेथीलच आठवण राहते. घरदार किंवा धंदा पाणी इत्यादी सर्वांमधून मन काढून टाकले जाते. इथे तुम्हाला समजावले जाते की आपल्या घरगृहस्थात राहून कामधंदा पण करा आणि मग ह्या गुप्त यात्रेवर पण राहा. हे किती चांगले आहे
किती पण मोठा धंदा करायचा असेल तेवढा करा, कोणालाही नकार देत नाहीत. खुशाल स्वतःचे राज्य पण सांभाळा. जसे राजा जनकला पण सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळाली. तुम्हाला कोणती बाहेरची यात्रा इत्यादीकडे धक्के खाण्याची गरज नाही. आपल्या घरादाराचा पूर्ण सांभाळ करायचा आहे. जी समजूतदार चांगली मुलं आहेत ते समजतात की आपल्याला घर गृहस्थात राहून कमळ फुलासारखी राहायची आहे. गृहस्थ व्यवहाराला त्रासून जायचे नाही. कुमार कुमारी तर जसे संन्यासीच आहेत, त्यांच्यामध्ये विकार नाहीत. ते 5 विकारांपासून दूर आहेत. आता तुम्ही मुलं जाणता की आपला शृंगारच वेगळ्या प्रकारचा आहे आणि त्यांचा वेगळ्या प्रकारचा आहे. त्यांचा तमोप्रधान शृंगार आहे आणि तुमचा सतोप्रधान शृंगार आहे, ज्याने तुम्हाला सतोप्रधान सूर्यवंशी राज्यामध्ये वापस जायचे आहे. बाबा तुम्हाला समजावतात, तमोप्रधान दैहिक शृंगार जरा पण करू नका. ही दुनिया खूप खराब आहे. ग्रहस्थ व्यवहारात राहून फॅशनेबल बनू नका, कारण फॅशन आकर्षित करत राहते. ह्यावेळी सुंदरता चांगली नाही. काळे आहात तर चांगलेच आहे, कोणी पंजा मारणार नाही. सुंदरते मागे तर सर्वजण फिरत राहतात. कृष्णाला पण सावळे दाखवतात. तुम्हाला शिवबाबांकडून गोरे बनायचे आहे. पावडर इत्यादीमुळे गोरे बनतात. किती फॅशन आहे, म्हणजे फॅशनच एवढी आहे की काही विचारूच नका. सावकारांचा तर सत्यानाशच आहे. त्यापेक्षा गरीब चांगले आहेत. गावात जाऊन गरिबांचे कल्याण करायचे आहे. परंतु आवाज पसरवणारी मोठी माणसं पण पाहिजे. तुम्ही सर्व गरीब आहात ना, कोणी सावकार आहे का? तुम्ही पहा कसे साधारण बसले आहात. मुंबईमध्ये फॅशन पहा केवढी आहे. बाबांना भेटायला येतात तर म्हणतात की तुम्ही हा शारीरिक शृंगार केला आहे. आता तुम्ही जेव्हा याल तर तुम्हाला ज्ञानशृंगार करेल, ज्याद्वारे तुम्ही 21 जन्मांसाठी स्वर्गाची परी बनणार. नेहमी सुखी होणार. कधी रडणार पण नाही आणि दुःखी पण होणार नाही. आता हा शारीरिक शृंगार तुम्ही सोडून द्या. तुमचा आम्ही ज्ञानरत्नांनी असा सुंदर शृंगार करू की काही विचारूच नका. बाबा म्हणतात, जर माझ्या मतावर चालले तर तुम्हाला पटराणी बनवेल. हे तर चांगलेच आहे ना. तुम्हा सर्व भारतवासींना या तमोप्रधान आसुरी दुनिया नरकापासून पळवून स्वर्गाची महाराणी बनवतो. तर तुम्ही मुलं समजता की आज आपण सफेद पोशाख घातला आहे. दुसऱ्या जन्मात जाऊन स्वर्गामध्ये सोन्याच्या चमच्याने दूध पिणार. ही तर किती खराब दुनिया आहे. स्वर्ग तर स्वर्गच आहे ना, त्याची तर काही गोष्टच विचारू नका. इथे तुम्ही बेगर म्हणजे गरीब आहात. भारत गरीब आहे ना. बेगर टू प्रिन्स असे गायन केले जाते, म्हणजे गरिबापासून राजकुमार बनणे. या भारतामध्येच पुन्हा जन्म घेणार. बाबांनी आपल्याला स्वर्गाचे मालक बनवले होते. रात्रंदिवस एवढा फरक आहे. जे महान गरीब असतात, ज्यांना खाण्यासाठी पण काही नसते, त्यांना दान दिले जाते. भारतच महान गरीब आहे. बिचाऱ्यांना हे माहीत पण नाही की ह्यावेळी सर्वजण तमोप्रधान आहेत. दिवसेंदिवस शिडी अजूनच खाली उतरत राहतात. आता कोणी शिडी चढणार नाहीत. 16 कलापासून 14 कला, मग 12 कला असे खाली उतरत येतात. हे लक्ष्मी नारायण सुद्धा पहिले 16 कला संपूर्ण होते, नंतर 14 कलामध्ये खाली उतरतात. हे पण चांगल्या प्रकारे आठवण करायची आहे. शिडी उतरत अगदीच पतित बनले आहेत. मग स्वर्गाचे मालक कोण बनवणार? विश्वाच्या इतिहास भूगोलाची पुनरावृत्ती होते, हे पण सर्वजण म्हणतात. परंतु आता कोणता इतिहास पुनरावृत्त होईल हे कोणी जाणत नाहीत. ग्रंथांमध्ये लिहिले आहे की सतयुगाचे आयुष्य लाखो करोडो वर्ष आहे. मग त्यांना विचारा की सतयुग कधी येणार? तर म्हणतील
अजून 40,000 वर्ष बाकी आहेत. तुम्ही सिद्ध करून सांगता की कल्पाचे आयुष्य 5,000 वर्ष आहे. मग सतयुगाचे आयुष्य लाखो वर्ष सांगतात. केवढा घोर अंधार आहे. मनुष्य कसे मानतील की ईश्वर आले आहेत? ते तर समजतात की ईश्वर तेव्हा येणार जेव्हा कलियुगाचा शेवट होईल. आता तुम्ही मुलं ह्या सर्व गोष्टींना समजून घेता. विनाश अगदी समोर उभा आहे. मुलांना समजावले जाते की विनाशाच्या आधी बाबांकडून वारसा घ्या, परंतु कुंभकर्णासारखे झोपले आहेत तर बिचारे हाय हाय करून मरतील आणि तुमचा जय जयकार होईल. विनाशामध्ये हाय हायच होते ना. विपरीत बुद्धी असणारे हाय हाय करतील. आता तुम्ही सत्यतेची संतान म्हणजे बाबांची संतान सत्य आहात. नरकाचा विनाश झाल्याशिवाय स्वर्ग कसा बनणार? तुम्ही म्हणणार की हे तर महाभारत युद्ध आहे, ह्यापासूनच स्वर्गाचे दरवाजे उघडणार. मनुष्य तर काहीच जाणत नाहीत. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आपल्याला आता दैवी स्वराज्याची लोणी मिळते. ते लोक आपापसात भांडत राहतील. ते पण मनुष्यच आहेत आणि तुम्ही पण मनुष्यच आहात, परंतु ते आसुरी संप्रदाय आहेत आणि तुम्ही दैवी संप्रदाय आहात. बाबा मुलांसमोर समजावतात. तुम्हा मुलांच्या मनात खुशी राहते. अनेक वेळा तुम्ही अशी राजधानी घेतली आहे जसे आता घेत आहात. जसे ते आपापसात 2 मांजर भांडण करतात. संपूर्ण विश्वाच्या बादशाहीची लोणी तुम्हाला प्राप्त होते. तुम्ही इथे विश्वाचे मालक बनण्यासाठी येता. तुमचा अहिंसा परमो दैवी धर्म आहे. तिथे दोन्ही प्रकारची हिंसा होत नाही. कामकटारीची हिंसा सर्वात खराब आहे, जी तुम्हाला आदी मध्य अंत दुःख देते. हे कोणालाच माहीत नाही की रावण राज्य कधी असते. आता बाबांना बोलावतात की येऊन आम्हाला पावन बनवा, तर जरूर पहिले कधी पावन होते ना. भारतवासी मुलं बोलावतात, दुःखापासून मुक्त करा, शांतीधाममध्ये घेऊन चला, दुःख हरून सुख द्या. कृष्णाला हरी पण म्हणतात. बाबा आम्हाला हरीच्या दारी घेऊन चला. हरिद्वार कृष्णपुरी आहे आणि ही कंसपुरी आहे. ही कंसपुरी आम्हाला आवडत नाही. जसे माया मच्छिंदरचा खेळ दाखवतात. तुम्ही हे तर जाणता की रावणाचे राज्य द्वापरपासून सुरू होते. देवता जे पावन होते ते पतित होण्यास सुरुवात होते. ह्याची पण चिन्ह जगन्नाथपुरीमध्ये दाखवले आहेत. ही दुनिया खूपच खराब आहे. आता आपण तर ह्या सर्व गोष्टींपासून बाहेर निघून परिस्थानमध्ये जात आहोत. ह्यासाठी मोठी हिम्मत आणि महावीर बनायला पाहिजे. बाबांचे बनून पतित बनायचे नाही. ते लोक समजतात की स्त्री पुरुष एकत्र राहतील आणि विकारांची आग लागणार नाही, असे होऊ शकत नाही. म्हणूनच गोंधळ घालतात की इथे स्त्री पुरुषाला भाऊ बहीण बनवले जाते. असे तर कुठे लिहिले नाही. माहीत नाही इथे कोणती जादू आहे. अरे तुम्ही ब्रह्माकुमारीकडे जाल आणि बस तुम्हाला ते तिथेच बांधून ठेवतील, असे तिथे भरवत राहतात. तर बाबा म्हणतात, विश्वनाटकामध्ये ह्याची पण नोंद आहे. ज्यांचा अभिनय असेल ते कसे पण इथे येतील. यामध्ये घाबरण्याची गोष्ट नाही. शिवबाबा तर ज्ञानाचे सागर, पतित पावन, सर्वांचे सद्गती दाता आहेत. ब्रह्माद्वारे पतितापासून पावन बनवतात. ही अक्षरं मोठी लिहायला हवीत, जे कोणीही येऊन वाचू शकतील. पवित्रतेसाठीच किती विघ्न येतात. बाबा म्हणतात, मुलांनो, कोणत्याही देहधारीमध्ये मोहाची रग असायला नको, म्हणजे कोणामध्येही मोह असायला नको. जर कुठे पण मोहाची रग असेल तर तिथे फसून जाल. जसे बाबा सांगतात की इथे तर अम्माचा मृत्यू झाला तरी पण हलवा खायचा आहे, म्हणजे ज्ञानाचा हलवा खायचा आहे, ज्ञानाचे चिंतन करायचे आहे. बाबा समोर बसून विचारतात,
की उद्या जर तुमच्या कोणाचा मृत्यू झाला मग तुम्ही रडणार तर नाही, अश्रू आले तर नापास झाले, एक देह सोडून दुसरे घेतले तर यामध्ये रडण्याची गरज काय आहे? असे दुसरे कोणी जर ऐकले तर ते म्हणतील की तोंडाने तर चांगले बोला. मग त्यांना सांगा आम्ही चांगलेच बोलत आहोत. सतयुगामध्ये रडणे नसणार. तुमचे हे जीवन तर त्यापेक्षा पण उच्च आहे. तुम्ही सर्वांना रडण्यापासून वाचवणारे आहात. मग तुम्ही कसे काय रडू शकता? आम्हाला पतींचा पण पती मिळाला आहे जो आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जातो. मग नरकामध्ये पाडणाऱ्यांसाठी आम्ही का रडावे? वारसा घेण्यासाठी बाबा किती गोड गोष्टी समजावून सांगतात. यावेळी भारताचे किती अकल्याण झाले आहे. बाबाच येऊन कल्याण करतात. भारताला मगध देश म्हणतात. सिंध सारखे फॅशनेबल कोणी नसतात. विदेशातून फॅशन शिकून येतात. केस बनवण्यावर मुली आजकाल किती खर्च करतात. त्यांना नरकाची परी म्हटले जाते. बाबा तुम्हाला स्वर्गाची परी बनवतात. ते म्हणतात की आमच्यासाठी तर इथेच स्वर्ग आहे. हे सुख तर घेऊ द्या. उद्या काय होणार आम्हाला काय माहीत? असे अनेक विचार करणारे येतात. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, खरे आत्मिक पंडे बनून सर्वांना घराचा म्हणजे परमधामचा रस्ता दाखवायचा आहे. शरीर निर्वाह अर्थ धंदा करताना आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे. कार्यव्यवहारात त्रासून जायचे नाही. दुसरा सारांश, ज्ञानशृंगार करून स्वतःला स्वर्गाची परी बनवायची आहे. ह्या तमोप्रधान दुनियेमध्ये शारीरिक शृंगार करायचा नाही. कलियुगी फॅशन सोडून द्यायची आहे. आजचे वरदान आहे, निराळे आणि प्रेमळपणाच्या योग्यतेद्वारे लगावमुक्त बनणारे सहज योगी भव. विस्तार आहे, सहज योगी जीवनाचा अनुभव करण्यासाठी ज्ञानासहित निराळेपणा. फक्त बाहेरून निराळे बनायचे नाही, परंतु मनाचा लगाव नसावा. जेवढे जे निराळे बनतात तेवढे ते प्रेमळ अवश्य बनतात. निराळी अवस्था प्रेमपूर्ण वाटते. जे बाहेरच्या लगावापासून निराळे होत नाहीत ते प्रेमळ बनण्याऐवजी चिंतित राहतात. म्हणून सहज योगी अर्थात निराळे आणि प्रेमळ असण्याची योग्यता असणारे सर्व लगावांपासून मुक्त असतात. आजचे बोधवाक्य आहे, स्वपुरुषार्थ आणि सेवेच्या संतुलनाद्वारे बंधन संबंधामध्ये बदलून जातील. ओम शांती.